आपल्या नवीन मॉडर्न युगातल्या लोकांना कळण्यासाठी ना हं. कायम सांगतो. हां. ॲस्ट्रोलॉजी इज ऑल अबाउट परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ धिस 12, 9 अँड 12. ओके. 12, 9, 12चं हे सगळं गणित आहे. ओके. मग ह्याच्यामध्ये कसं होतं, 12 जी घरं आहेत पत्रिकेत, कुठल्या ना कुठल्या कार्यक्षेत्राला दर्शवतात. म्हणजे जसं पत्रिकेचं पहिलं घर, हं. तुमचं ओके. सेल्फ व्यक्तिमत्व मी म्हणेन, ठीक हां. आहे. दुसरं घर हे धनस्थान मानलं जातं. म्हणजे आपण स्वकमाईनी जे कमाई हं. अर्जित करू, हं. ते आपलं धनस्थान. तिसरं हे सिबलिंग म्हणजे आपल्या भाऊ-बंधांचं स्थान मानलं जातं. चौथं आहे ते तुमच्या घरातलं वातावरण आणि तुमची माता. ओके. 5वं स्थान तुमचं शिक्षण दाखवतं, तुमची संतती योग दाखवतं. ओके. 6वं स्थान हे रोग, रिपू, ऋण थोडंसं त्रासदायक आहे. ओके. रोग म्हणजे लोन्स, हं. रिपू म्हणजे शत्रू आणि ऋण म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला लायबिलिटीमध्ये जावं लागेल. 7वं आणि महत्त्वाचं घर, 7वं घर तुमचं लाईफ पार्टनर पण दाखवतं. ओके. मॅरेज हाऊस त्याला म्हटलं जातं. हां. त्याच प्रकारे लाँग टर्म कोलॅबोरेशन म्हणजे बिझनेस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा 7व्या घरून पाहिल्या जातात. ओके. 8व्या घरात आपण गेलो तर 8वं घर हे ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. हं. अचानक होणाऱ्या घटना चांगल्या किंवा वाईट. 8वं घर ज्योतिषशास्त्राचं आहे. 9वं घर तुमचं भाग्याचं आहे आणि 9वं घर तुमच्या पिताजींचं पण आहे. ओके. 10वं घर तुमचं कर्मक्षेत्र म्हणजे ओव्हरऑल आपण हां. सर्व्हायव्हलसाठी ज्या गोष्टी करतो, कोणी नोकरी करतं, कोणी हां. व्यवसाय, कोणी पार्ट टाईम गोष्टी आणि 11वं घर हे इच्छापूर्तीचं, डिझायर फुलफिलमेंट म्हणजे ज्याच्यासाठी माणसाची सगळी धावपळ चालू आहे. हां. करेक्ट. आणि हे सगळं इच्छापूर्ती झाल्यानंतर 12वं घर आपलं मोक्षाचं मानलं गेलेलं आहे. त्यातनं तुमचा दवाखाना पाहिला जातो. जेल होण्याचे, तुरुंगवासाचे योग पाहिले जातात. हां. खर्चाचे योग आणि तसंच फॉरेनला जाण्याची अपॉर्च्युनिटी सुद्धा 12वं घरच देतं आपल्याला. म्हणून म्हटलं की इट इज ऑल अबाउट परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. 12, 9, 12 हा सगळा खेळ आहे.